लाजरे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे बहरून प्रीत ये अशी गाली पडी खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडी खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी किती गुणाची पोरगी आहे, कसं मन लावून सगळी कामं करते, घरातल्या सगळ्यांना जपते. पण मी तिच्याशी आणि घरातल्या इतरांशी चुकीचंच वागले. पण आता बस, आता हे सगळं ठीक करायला हवं, लवकरच सगळं सावरायला हवं. दोन्ही घरं कशी लवकर एकत्र येतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. या सरांमुळे सगळंच अवघड जाते. आता अजून कुठलं काम राहिलं नाहीये ना? सात वाजताचा अलार्म का लावला असेल राणीने? कारण मी पण येणार आहे तुमच्या बरोबर जॉगिंगला. शॉकिंग आहे थोडंसं. नाही म्हणजे तू स्वतः जॉगिंगला येतेस माझ्यासोबत सो. अहो ते मी म्हंटल तुम्ही एकटे एकटे धावून बोर झाला असाल, म्हटलं कंपनी देऊया तुम्हाला. चालेल ना? नाही नाही चालणार. म्हणजे अगं म्हणजे आवडेल. चल निघूया आपण, लेट नको व्हायला. चला. राणी थांब. काय सकाळी सकाळी दौरा चाललाय कुठे? ते घरातली सगळी कामं टाकून. अहो नाही मालती मॅडम, मी तर सकाळीच उठून सगळी कामं आवरली आहेत. हो का? पाणी भरून झालं? झालंय मॅडम. बर. आणि घरातली झाडलोट कोण करणार? ती झाली करून? झालंय मॅडम. आणि नाश्त्याचं काय? गिळायचं काय आम्ही? नाश्ता झाला का करून? झालंय मॅडम. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात. झाल्या घालून? झालंयत मॅडम. आणि न धुतलेले कपडे कोण धुणार? ते झालेत धुवून? झालंय मॅडम. आई सगळी कामं कंप्लीट होणं हाच कन्सर्न होता ना तुझं. केलेत सगळी कामं तिने. निघू आम्ही आता. राणी चल. एक मिनिट. कंदीला तेल टाकायचं असतं. नाही संध्याकाळी लाईट गेलेच तर काय अंधारात जेवायचं? मालती, हल्ली तुमचंही घराकडे लक्ष नाही आहे. तिने कंदील कधीच रेडी करून ठेवलाय, बघा जरा.
राणीला इंद्रासोबत जायला द्यायचं नव्हतं, पण मेलीनी सगळी कामं आधीच कशी काय उरकून ठेवली काय माहित. डोक्याला ना ताप झाली ही राणी. आता त्यांना जाऊ दे ना, जा तुम्ही. हो आबा. आणि चल, आबा येतो. यावत असेल आता घरातनं बाहेर पडण्याचं कारणच हवं असतं. आता जर हिने नाश्ता घाईघाईत केला असेल ना, तर बघायची मी कशी वाट लावते ते. आता बघू देत मला नाश्ता. बरे झालेत पोहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, नुसतं बरं म्हणू नये माणसानं. मी तिचं कौतुक करावं एवढी तिची लायकी नाहीये. पण त्या निमित्तानं का होईना तुमच्या तोंडून राणीविषयी 4 कौतुकाचे शब्द निघाले, हे नसे थोडं ते. हे सगळं ना तिने मुद्दाम केलंय, जेणेकरून मी तोंडावर पडावी, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर हसावं. तुम्ही सरळ विचार करू शकत नाही का? नाही, तिच्या बाबतीत तरी मी सरळ विचार करूच शकत नाही. इंद्रासोबत तिला जॉगिंगला जायचं असणार म्हणून सकाळी उठून हे सगळं घाईघाईत केलंय तिने. मी ना तिला अगदी चांगली ओळखून येऊ. असो, नाश्ता गरम करते, तुम्हालाही वाटते. मला राणी कळली असती तर तिच्याविषयी चिडचिड झाली नसती तुमची. मला तिला कळवूनच घ्यायचं नाहीये. मुळात ना ती मुलगी मला माझ्या नजरेसमोरच नको आहे. आणि तिच्यात काय कळवून घ्यायला? तुम्हाला काय तिच्यात चांगलं दिसतं ना देवास ठाऊक. 1 नंबरची आगाऊ मुलगी आहे. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, माझ्या आयुष्याला खरंच ग्रहण लागलंय. हे काय होतंय? अधनं-मधनं डोकं दुखायला लागतं, जास्त गरगरायला लागतंय. काय प्रकार आहे हा? काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणालाही कळून न देता